शिवाय नमः भगवते वासुदेवाय नमः. गंगा यमुना सरस्वती गोदावरी नर्मदाय नमः. गोविंदाय नमः गोविंदाय नमः केशवाय नमः. हरे राम राम राम. आता काय करायचं? मला तर स्नान करायचं आहे आणि स्नानला तरी मी बसलो तर भोलेनाथ येत्याल, नाही दुसरं कोणतरी येत्याल. अंगाचा मळ काढला, अंगाचा मळ काढून त्याचा गोळा केला आणि गोळा करून गणपती रूपात करून भिंतीवर ठेवला. हे बघ, मी स्नान करणार आहे आणि ह्या टायमात कोणी आलं तर सोडू नकोस. नाही आई, कुशाला आंघोळ कर, जा स्नान कर. आणि त्या कट्ट्यावर गणपती करून अंगाचा मळ काढून पार्वतीनं अंगाचा मळ काढून त्याचा गणपती तयार करून भिंतीवर ठेवला आणि बाथरूममध्ये स्नान करण्याकरता गेली. गेल्यानंतर तवर भोळे शंकर महाराज आले. पार्वती, काय दिसेना तिथलं? ऐ, कोण आहे आपण? पण तू कोण? मी म्हणला राखण करत बसलेलो आहे आणि आई म्हणला स्नान करायला आलेले आणि जायचं नाही म्हटला तिकडं आत. हा, आई कोण? काय भानगड म्हटला? हे, पाऊल उचलू नको, हात लावू नको. माझी आई माता स्नान करायला आलेले आहे. आपण नाव काय? आता आईचं नाव कसं घेऊ म्हटलं मी. हा, नाही म्हटलं, जायचं नाही. हे बघ, 3 म्हणूपर्यंत म्हटलं मला परवानगी आत जायला दे. नाही म्हटला देणार. 3 होऊन जे नाही तर किती बी बडबड, तुला आत जायला परवानगी तुम्हाला नाही. नाही, जय शंभो म्हणला आणि त्रिशूळ काढलं आणि त्याच्यावर फेकलं. फेकल्यावर त्याचं मुंडकं निघून लांब पडलं की इतकं लांब केलं. तवर पार्वती बाहेर स्नान करून अंगावर पांढरी शाल घेऊन आले बाहेर. अरे गणपती, गजानना, कोण? पार्वती, तू? होय. आणि इथं कोण ठेवलं होतं? पोरगा म्हणले राखण करायला. तो कसा झाला काय? तर तिनं सगळं कथानक सांगितलं. माझ्या अंगाचा मळ काढून त्याचा गणपती मूर्ती तयार केली आणि त्याचं त्याला राखायला ठेवलं आणि मी स्नान करायला गेले. काय केलं साई? मी आता ठेवणार नाही, अग्नीत उडी टाकणार म्हणले मी. जसं माझा मुलगा गेला तसं मी बी जाणार. नको पार्वती, ते काय करू नकोस. नको नको, नाही म्हणले मी. नाही, जाणार मी. हे बघ, तुझा मुलगा तुला जिवंत करून देतो, द्या म्हणले. मग त्यानं मुंडकं हुडकून पुष्कळ बघितलं, पण ते मुंडकं काय सापडलं नाही. तर तिकडनं हत्ती निघाला होता आणि त्या हत्तीला बघितल्यावर ह्यानं त्याला छाटलं मुंडकं आणि त्याला बसवलं. हाच म्हणला गजानन.
हं कोण गणपती म्हणते, कोण गजानन म्हणते, काय अशी पुष्कळ त्याचे नावं ठेवून